ही कहाणी आहे संयुक्त राष्ट्र संघाच्या शांती पथकातील एकमेव परमवीर चक्र प्राप्त असलेल्या कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया यांची। दैनिक पुढारी आयोजित आणि प्रशांत भिरंगे आचार्य अकॅडमी प्रायोजित गाथा परमवीरांच्या 5 डिसेंबर 1961 मध्ये आफ्रिकेत शांती सेना तैनात होती। या ठिकाणी ते शांती पथकातून गेले होते। कटंगा इथं एलिझाबेथ विले विमानतळाकडे जाण्याच्या मार्गावर कटंगी या क्रांतिकारी सैन्याने मोठा अडथळा निर्माण केला। हा दूर करण्याचा प्रयत्न कॅप्टन सलारिया यांच्या तुकडीने करताच तिथल्या शत्रूकडून प्रचंड विरोध झाला। स्वयंचलित बंदुकातून त्यांनी जोरदार गोळीबार केला। विरोधकांच्या गोळीबारात ते स्वतः जखमी झालेले असताना संगीन, कुकरी आणि ग्रेनेड यांच्या साहाय्याने त्यांनी शत्रूचे 40 सैनिक मारले आणि अनेक गाड्या नष्ट केल्या। त्यांच्या या धाडसामुळे शत्रू सैन्य जास्त असून सुद्धा पळून गेलं। पण या लढाईत झालेल्या जखमांमुळे ते धारातीर्थी पडले। त्यावेळी त्यांचं वय फक्त 26 वर्ष होतं। गुरुबचन सिंग सलारिया एनडीएच्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी होते। नेतृत्व आणि शौर्य गाथा यांचा गौरव करत लष्कराचा सर्वोच्च सन्मान परमवीर चक्र त्यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला। तुमच्या आमच्या रक्षणाकरता सीमेवरती जीवाची बाजी लावणाऱ्या या शूरवीरांना आमचा सलाम।